आता पाहूया टॉप 9 बातम्या मोठ्या। संसदेच्या मुख्य प्रवेशद्वार क्रमांक 1 वर अचानक वाजला सायरन। सुरक्षा व्यवस्था सतर्क। वाऱ्यामुळे बॅरिकेड हल्ल्यानं सायरन वाजला, सीआयएसएफचं स्पष्टीकरण। अहिल्यानगरमधील तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री यांनी स्वतःवरच वार केल्याची प्राथमिक माहिती। तब्येत ठीक आहे, काळजी करू नका, आदिनाथ शास्त्रींचं भक्तांना आवाहन। पालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू माध्यमातील विद्यार्थी संख्येत घट। मागील 10 वर्षात विद्यार्थ्यांच्या संख्येत 28% घट झाल्याची माहिती। याउलट इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 31% विद्यार्थी संख्येत वाढ। नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरणी पहिली अटक। आरोपी सोनू मनवानीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। नाशिक महापालिकेत भूसंपादन आणि नगर रचनामधील प्लॅन मंजूर करण्यात सोनू मनवानीचा हातखंडा। आतापर्यंत 49 विकासकांविरोधात गुन्हा दाखल। म्हाडाच्या नवी मुंबईतील विकासकांकडून फसवणुकीचा संशय। म्हाडाचा 20% गृहखोटा विकासकांनीच गिळंकृत केल्याची माहिती। नाशिकमध्ये अशाच प्रकारे फसवणूक झाली होती। शेअर बाजारात नफा मिळवून देणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश। नवी मुंबईतील महापे इथल्या टेक्नोसिटी आलिशान इमारतीत सुरू होतं बनावट कॉल सेंटर। नवी मुंबई सायबर पोलीस आणि इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटची संयुक्त कारवाई। आता पाहूया टॉप 9 बातम्या महत्त्वाच्या। उन्हाच्या तडाख्यामुळे पालघरमधील शाळांच्या वेळापत्रकात बदल। 16 ते 31 मार्चपर्यंत सकाळी 7:30 ते दुपारी 12:30 पर्यंत शाळा भरणार, तर 1 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत सकाळी 7:30 ते 11 या वेळेत शाळा भरणार असल्याची माहिती।